पुढे जाऊया. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सायबर हल्ल्याची सुरुवात केलेली आहे. भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि 2 दिवसात 2 वेळा भारतीय वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सुरक्षा यंत्रणांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि सायबर हल्ल्यासंदर्भात कसून तपास सुरू करण्यात आलेला आहे. तर पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्यात आणि गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. तर सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ही दुसरी मोठी बैठक बोलवण्यात आलेली आहे. या सीसीएस मीटिंग नंतर सीसीईएची सुद्धा बैठक पार पडणार आहे. तर महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल. यामध्ये सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची चर्चा होईल आणि सीसीएस मीटिंग नंतर सीसीईएची सुद्धा बैठक पार पडणार आहे. तर पाकिस्तानमध्ये असलेल्या दयनीय परिस्थितीवरून लक्ष विचलित व्हावं यासाठी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाच्या माध्यमातून हा हल्ला घडवून आणलाय असं मत कर्नल मोहन कातकीकर यांनी व्यक्त केलेलं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 15 वर्ष लष्करी सेवा देणारे कर्नल मोहन कातकीकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास यांनी. जी परिस्थिती सध्याची आहे खास करून काश्मीरमधली, त्या परिस्थितीच्या नंतर आता जो पहिल्यांदा 370 लागलं, त्यानंतर शांतता होती जवळपास 5-6 वर्ष आणि त्यानंतर आता जोरदार हल्ला झाला. या हल्ल्यापासून कसं वाचता येईल, अशा प्रकारचे हल्ले कसे वाचता येईल? सध्या परिस्थिती काश्मीरमध्ये इम्प्रूव्ह झालेली होती आणि हल्ल्याचं प्रमाण कमी झालं होतं, इन्फिल्ट्रेशन कमी झालं होतं आणि याच्या अपोजिटमध्ये पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कंडिशन्स फार पुअर होते, त्यांची फारच खराब परिस्थिती होती. तर अशा परिस्थितीत जी जनरल पब्लिक पाकिस्तानमध्ये आहे त्यांचं या परिस्थितीतून लक्ष बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी ही एक फार मोठी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. आणि ती अशा पद्धतीने करण्यात आली आहे की सगळ्यात प्रथम म्हणजे पहिल्यांदा अनआर्म्ड लोकांच्यावरती आयडेंटिफाय करून हल्ला करण्यात आला आणि पुन्हा त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा एक भाग त्याच्यात करण्यात आला, ज्याच्यामध्ये पुन्हा देशात म्हणजे हिंदुस्थानातसुद्धा त्याच्यावरती रिॲक्शन यावी या दृष्टीने हे इंटेन्शनली करण्यात आलं आहे. पाकिस्तान आर्मीची परिस्थिती फार वाईट आहे, कारण पॉलिटिकली दे आर सध्या त्यांची परिस्थिती अशी आहे की इन्स्टॅबिलिटी आलेली आहे. त्यांच्यामध्ये इनसाईड पाकिस्तानमध्ये इतके टेररिस्ट अटॅक्स होत आहेत, त्याच्यामुळे त्यांची इमेज टार्जिस झाली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आणि लोकांची परिस्थिती खराब आहे, कारण इकॉनॉमिक कंडिशन अत्यंत वाईट आहे. तर अशा परिस्थितीत लोकांचं लक्ष बाहेर वेधण्यासाठी काहीतरी फार मोठा असा त्यांना इन्सिडेंट घडवायचा होता आणि तो हा पाकिस्तानी आर्मी चीफ हसीम मुनीरनी घडवून आणलेला आहे. हसीम मुसा म्हणून सैनिकाचा उल्लेख केला जातोय. 3 छायाचित्र पुढे आले होते, त्यापैकी हसीम मुनाचे स्केच पुढे आलं होतं. आता हसीम मुनाबद्दल माहिती पडली की त्यांनी पाकिस्तान लष्करामध्ये काम केलेलं आहे. असं आहे की हसीम मुसाबद्दल असं सांगण्यात येतं की तो पाकिस्तानच्या पॅरा कमांडोजमधला माणूस आहे, म्हणजे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपमधला माणूस आहे आणि तो ॲक्च्युली लोन दिलेला आहे त्यांनी LATला, लष्कर तळावाला. त्याच्यामुळे तो त्यांना गाईड करतो, तो स्वतः त्यांना लीड करतो अँड ही इज हायडिंग विदिन दी काश्मीरी एरिया. अँड ज्या गेले 3-4 जे इन्सिडेंट्स झाले त्याच्यामध्ये त्याचा महत्त्वाचा कार्यभाग आहे आणि या पर्टिक्युलर जे पहलगाममध्ये जे झालं त्याच्यामध्ये त्याचा फार मोठा हात आहे अशी शंका निर्माण झाली आहे. कारण जी NIAने जे लोकांचे जी चौकशी केलेली आहे त्याच्यातून हे बाहेर आलेलं आहे की हा त्याच्यामध्ये लीडमध्ये आहे. पाकिस्तानला युद्ध हवं आहे, तर भारत सरकारची तशी तयारी आहे की काय वाटतं तुम्हाला? नाही, पाकिस्तानला युद्ध हवं आहे असं म्हणणं हे मी याच्याशी ॲग्री करत नाही. कारण त्यांची जी प्रेझेंट कंडिशन आहे, त्यांच्याकडे जो युद्ध करण्यासाठी तुम्हाला ॲम्युनेशन, फ्युएल, तुमच्या टँकसाठी फ्युएल लागतं, तुमच्या गाड्यांच्यासाठी फ्युएल लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला मोठा साठा लागतो, तुम्हाला
आर्म्स ॲम्युनिशनचा रिझर्व लागतात. कारण एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर ह्या गोष्टी अतिशय भराभर संपत जातात आणि त्याच्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या लेवलला त्याचे स्टॉक्स असतात. पाकिस्तानची जी सध्याची कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन, ते रिप्लेनिश करण्याच्या परिस्थितीत अजिबात नाहीत. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रमेशसह प्रशांत नेमदास, न्यूज 18 लोकमत.